हां मॅडम आहेत. नमस्कार सर. बॉस हे शब्द खोडून टाका आणि तुमचा अनुभवाचा शेवटचा महिना दिसतोय. बरं बरं बरं, काही हरकत नाही सर. आनंदानं आणि अभिमानानं तुम्ही रिटायर होताय. आम्ही तुमच्या बरोबर सदैव मागे होतो. आत्ता या. फक्त सर हे जे अपेक्स कमिटी आहे या मीटिंगच्या वेळी मागच्या वेळी खूप चुकीच्या गोष्टी झाल्या. तुम्ही लेखी द्या. नाही दिलगिरी नको आहे. मी सगळ्यांशी बोलवले. तुम्ही लेखी जर दिलं नाही तर त्याला काही अर्थ राहणार नाही असं मी म्हणतो. तर रिटायरमेंटच्या अगोदर तेवढे चांगलं काम करून जा. ओके. नाही मागच्या मिनिटचं मीटिंग तुम्हाला मिळालेत का? अहो मी घेतले, देतच नव्हते. मॅडमच्या मुळे मिळाले. हो का? मी इथे सांगतो. नाही सर, मला माहिती की काकडे मॅडमनं लगेच माणूस पाठवला माझ्याबरोबर आणि त्यांनी मिळून दिलं. मी हे मानतो. त्याच्यामध्ये चुकीचं सगळं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लेखी सगळ्यांचं द्यायचं आहे. मी तुम्हाला ते सांगतोच ते, कारण का खूप पत्रकारांना काही नियम नसताना बाहेर काढलेला आहे. त्यानंतर नागरिकांना बाहेर काढलेलं आहे आणि तिथं जे उपस्थित होते ते सगळे गप बसले. म्हणजे त्यांचा मुख्य संबंधी आहे. त्यासाठी विचारायला मी मॅडमला असं भेटणार आहे. त्या मॅडम आहेत का? हां, त्या म्हणजे आम्हाला मेन यांनी सांगितलेलं आहे. यांनी उत्तर द्यायचं आहे. असो, मॅडमला भेटू का? नाही नाही सर, थँक्यू. बस विचारलं, देव पावला. मॅडम येऊ का? मॅडम या सर. या सर जी. अगोदर ही तर केतकी घाडगे मॅडम होते. आता ह्या अगदी चांगल्या, हे आमच्याबरोबर असतात, समाजसेवक आहेत. अश्रू खवले. विषय आपला आहे अपेक्स कमिटीचा. मॅडम अपेक्स कमिटीची मीटिंग झाली 10 एप्रिलला. मी जोरदारनी बोलतो आहे. कॅमेरा चालू असतो, तुम्हाला माहिती आहे. तुमचं काही ऑब्जेक्शन नसावं कारण की तुम्ही एक चांगले अधिकारी आहात. हां, तर मुद्दा असा आहे की अपेक्स कमिटीबद्दल इनामदार सर. काकडे मॅडम, कोणाला तरी माझ्याकडे पाठवा ना. विकी किंवा कुठे आहात तुम्ही? आशिष, एक मिनिट इकडे या ना प्लीज. बस इकडे. रेकॉर्डिंग ऑन करा. वा. नाही, कारण की कसं होतं ना, तुम्ही तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुमचे मुद्दे टाकता. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड सर. बसा सर. तुम्ही तुमच्या येस मॅडम. आमचे जे सोयीचे मुद्दे असतात ते तुम्ही असं झालंय का तुमच्या बाबतीत? असं झालं? काय झालंय? तुम्ही अपेक्स कमिटी मीटिंगमध्ये मागच्या वेळेस मी सांगितलं की अधिकारी नाही वगैरे तुम्ही सगळं तुमच्या रीलमध्ये टाकलं. पण त्या अपेक्स कमिटीच्या मीटिंगमध्ये आय वॉज प्रेझेंट ॲट द टाइम. नाही आता आपण आहे ना ऑफिशियली घेतोय, आपण तुमची बाईटच घेतोय त्याविषयी. देण्याचा मला अधिकार नाही जोपर्यंत मी माझ्या सिनियर्सला विचारत नाही. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही असं तुम्ही सिनियरला विचारा ना. विचारा, हरकत बाईट नाही देणार. ठीक आहे. हां मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या सेफ्टीसाठी रेकॉर्डिंग करताय ना तुम्ही. मी माझ्या सेफ्टीसाठी रेकॉर्डिंग करून. ठीक आहे. मी माझ्या सेफ्टीसाठी करतो. तुम्ही तुमचे मुद्दे तुमच्या पद्धतीने नाही काय हरकत एडिट करणार. व्हाय शुड आय टेक? मॅडम व्हेरी राईट. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमचं अभिनंदन करतो मॅडम की दिस इज द राईट वे टू डू, बिकॉज यू हॅव गॉट युअर ओन पर्सन. उलट मी जर माझं रेकॉर्डिंग नाही केलं तर तुम्ही मला तुमचं रेकॉर्डिंग शेअर करणार, मी माझं रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करेन. मॅडम माझा मुद्दा आहे अपेक्स कमिटी. 10 तारखेला अपेक्स कमिटी जी मीटिंग झाली तर त्याची मला मिनिट्स ऑफ मीटिंग हे साधारणतः 8 तारखेला, दुसऱ्या महिन्याच्या 8 तारखेला मिळालं. पहिला माझा मुद्दा असा आहे की अपेक्स कमिटीच्या मीटिंग्स हे दर महिन्याला व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे. बरोबर आहे. तर ते आता त्याच्यामध्ये 1 महिन्याला जर व्हायला पाहिजे तर तुम्ही क्रोनॉलॉजी बघा. म्हणजे पद्धत कशी असायला पाहिजे की मीटिंग झाली की साधारणतः 1 आठवड्यामध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग यायला पाहिजे. मग त्याच्यावर काय काम झालं ते सगळ्या लोकांना कळलं पाहिजे अपेक्स कमिटीला. आणि त्याच्यानंतर ते तुम्ही म्हणजे नोटीस पाठवायला पुढच्या मीटिंगची सुद्धा साधारणतः 8 ते 15 दिवस आपण लोकांना द्यायला पाहिजे. कारण का हे बाहेरचे लोक येतात, कारण काही एजेड लोक आहेत, त्यावेळीच ते झालं होतं. तर आता जर तुम्ही 8 तारखेला 1 महिन्यानंतर मिनिट्स ऑफ मीटिंग देताय, त्याच्यावर कारवाई कधी होणार, काम कधी होणार आणि पुढची मीटिंग तुम्ही कधी बोलणार, असा माझा पहिला प्रश्न आहे. साधी गोष्ट आहे.
आणि मॅडम लक्षात घ्या, मी आता तुमचं पहिलं जे ॲलिगेशनसारखं होतं तर त्याला मी क्लिअर करतो की आम्हाला जे फीडबॅक मिळतो त्याप्रमाणे आम्ही ते पुटअप करतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक नागरिकसुद्धा आहात आणि एक अधिकारीसुद्धा आहात. तुम्ही त्याच्यामध्ये काही जर चुकीचं असेल तर कधीही माझा नंबर खाली दिलेला असतो, माझ्यापर्यंत ते पोचवू शकता. आम्ही जर आमच्याकडनं चूक झाली तर आम्ही जाहीर माफी मागू. हां नाही जेव्हा प्रेसवाली लोक फिरतात नियमाप्रमाणे जसं आम्ही आय कार्ड त्यांना कंपल्सरी असतं तसं प्रेसवाल्यांचं पण एक आय कार्ड असतं. मॅडम मला जर आय कार्ड महानगरपालिकेने दिलं, मी महानगरपालिकेचा माझं ऐका ना मॅडम, मी पूर्ण करतो. मी महानगरपालिकेचा अधिकृत हे आहे, म्हणजे मीडियावाला आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मला विक्रम कुमार सर ऐका, मला मी बोलतो ना, हे सगळं दाखवतो तुला. मी त्यांना ते सांगितलेलं आहे, आमचं आय कार्ड तर आमच्याकडे असतंच, आमचं आय कार्ड असतंच, पण महानगरपालिकेनं आय कार्ड द्यायला पाहिजे असं आयुक्तांनी सांगितलं आहे. आजपर्यंत म्हणजे मी 100 वेळा मागून मला महानगरपालिकेनं आय कार्ड दिलं नाही. तुम्ही वाटलं तर योगेश हेंद्रे साहेब जे आहेत PR, त्याच्यावर माझी स्वतः तक्रार आहे. तुम्ही फार माझी उलट तक्रार उचला की तुम्हाला मी जे दाखवू शकतो तुमचं आय कार्ड म्हणजे महानगरपालिकेचं आय कार्ड आणि तुमचं सहकार्य हवं, कारण की आपण दोघं महानगरपालिकेचेच आहोत आणि लोकांसाठीच काम करतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे ते आय कार्ड मला मिळवण्यासाठी तुम्ही मला मदत करा. माझं आय कार्ड प्रेसवाल्यांचं एक आय कार्ड असतं. अहो मॅडम, माझं जनरल आय कार्ड आहे मॅडम, हो का? जनरल आहे ना. हां, दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगतोय, मी महानगरपालिकेच्या आवारात आहे. मी आय कार्ड मी कुठं चुकीचं म्हटलं, मी म्हटलं तुमची महानगरपालिका इथं चुकली आहे, मला आय कार्ड द्यायला पाहिजे, ते अजून दिले नाही, ते सर पोचतो आयुक्तापर्यंत. आणि हे सर मी आता सांगणार की मॅडम मी महानगरपालिकेचा अधिकृत पत्रकार आहे, तुम्हाला मी दाखवतो सुद्धा, तरी मला महानगरपालिका आय कार्ड देत नाही. तसंच अपेक्स कमिटीवाले त्यांना एवढे मिटिंगला बोलवता, त्यांना अजून आय कार्ड दिले नाही, त्यांनी मागितलेलं आहे. मिनिट्सच्या मीटिंगमध्ये मी बघितलं. माझा मुद्दा काय माहिती आहे का, आता माझा मुद्दा असा आहे, मी तुमच्याकडे आलो, आरोग्य अधिकारी मागंसुद्धा केतकी घाडगे मॅडम होत्या, तर त्यांच्याबरोबर बरेचसे ह्या बाबतीत वाद झाल्यामुळे त्यांची बदली झालेली आहे. ह्या बाबतीत ते सुद्धा आय कार्ड घालायचे नाही. तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आय कार्ड घालणारे अधिकारी आहात. तुमच्या बाबतीत सुद्धा आम्हाला तुमची काळजी जास्त आहे मॅडम, कारण का काम करणारे अधिकारी आहात तुम्ही. मी अपेक्स कमिटीमध्ये व्यक्तिगत माझ्याकडे काही चुकलं असेल ना तर मी ते माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये करीन, मी ते सांगितलं आहे. माझा मुद्दा काय माहिती आहे का, तुमच्याबद्दल आमचं म्हणणंच नाही आहे. तुमचे जे समजा दुसरे अधिकारी असतात तर आम्हाला मिनिट्स ऑफ मीटिंग पाहिजे, यासाठी आम्ही ते मागितलं होतं, तर त्यांनी ते ऑन कॅमेरा ते दिलेलं आहे. हा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि आता मी परत मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये येतो. मिनिट्स ऑफ मीटिंग मिळालेले आहेत, उशिरा मिळालेले आहेत, पण तरीसुद्धा ते सगळे बरोबर आहेत का हे पडताळणी बघण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे. मिनिट्स ऑफ मीटिंग कोण प्रोसेस करतं आणि त्याला एवढा उशीर का लागला, याचं उत्तर देऊ शकाल का मॅडम? आमच्याकडे मध्यंतरी आमचे जे अधिकारी आहेत, आमचे बॉस म्हणा, जे बदलले, त्यामुळे थोडासा विलंब झाला आहे, आम्ही मान्य करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये मेंबर्स जे बोलतात आणि त्याच्यावरती जे आमचे जे सिनियर्स आहेत ते कमेंट करतात, ते सगळं मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये असतं आणि ते सगळं मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये आहेत आणि माझ्या सरांनी आणि माझ्या मॅडमनी ते व्हेरीफाय करून ते पब्लिश केलं. बरोबर आहे, म्हणजे जे त्या मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये आहे ते सगळे व्हेरीफाईड आहे. म्हणजे सगळे अधिकारी त्याच्यामध्ये जर चूक झाली असेल तर ते जबाबदार आहेत तुमच्या सहित. जर झाली असेल तर मी माझ्या सरांशी नाही तुमचं बोलतोय, तुमचं नाव सर त्याच्यामध्ये आहात, तुम्ही स्वतः पदाधिकारी आहात, तुम्ही आरोग्य अधिकारी आहात आणि 2 पोस्ट आहेत त्यातले तुम्ही एक आहात, म्हणजे मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तर त्याच्यामधले मी आणि अधिकृतपणे माझ्या पुढच्या बाईटमध्ये अपेक्स कमिटीमध्ये काय काय चुका झाल्या ते मी जाहीरपणे दाखवणार आहे, सांगणार आहे. ते माझं मी काम करणार आहे. त्या म्हणजे तुम्ही त्याची जबाबदारी तर आता कुणी ते अधिकारी सगळ्यांनी व्हेरीफाय करून एका महिन्यानं एक तर उशिरा दिलेले व्हेरीफाय करून ते तुम्ही देणार आहात. तर आय होप इट शुड बी परफेक्ट. त्याच्यावरचं मी भाष्य पुढच्या वेळी करेन. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आत्ता मी ऑन कॅमेरा सांगतो, माझ्याकडनं काही चूक जर झाली असेल तर मला आत्ता सांगा. इथनं बाहेर गेल्यानंतर त्याच्याबद्दलच्या तक्रारी नको असं माझी इच्छा आहे, कारण का मी नागरिकांसाठी करतोय, तुम्ही सुद्धा नागरिकांसाठी करताय आणि तुम्ही आमचे मी कॅमेरा सांगतो एक चांगले अधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. माझी तुमची कदाचित 3री-4थी भेट असेल. आपण अजूनही दोघांना छान भरपूर वेळ देऊया कामाच्या निमित्तानं आणि नागरिकांसाठी काम करावं एवढीच TV10ची इच्छा आहे. काय आमच्याकडनं काही चुकलंय का? काही चुकलं असेल तर आत्ता सांगा मॅडम, आम्ही ते सुधारू ना मॅडम.
माणूस आहे. सल्ले द्यायचा मला अधिकार नाही. माणूस म्हणून मॅडम. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. माझ्या सिनियर्सला विचारल्याशिवाय काही नाही करत. मी माझी रेकॉर्डिंग माझ्या सेफ्टीसाठी केलेली आहे. काही हे सगळ्या वेळी करा मॅडम. मॅडम माझं सजेशन आहे, तुमच्याकडे CCTV नाही आहे. तुमच्याकडे CCTV बघा, तुम्हाला ही करायची गरज नाही पडणार. तुम्हाला मी पुढच्या वेळी शब्द देतो, तुमच्या केबिनमध्ये CCTV मी स्वतः लावणार, नाहीतर उपोषणाला बसेल. तुमच्या केबिनमध्ये CCTV पाहिजे. एखाद्या विकायच्या माणसाला त्यांची इच्छा नाही ना CCTV नाही 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 त्यांची नाही, मी करणार नाही मॅडम, तुमच्यासाठी करणार. अरे तुम्ही एवढं त्यांचं कौतुक करताय, त्यांच्या तोंडातून तुमच्याबद्दल शब्द तर पत्रकार नाही नाही, तो विषय वेगळा आहे. तो त्यांची इच्छा आहे, ते त्यांनी सांगितले, ते त्यांच्याकडेच असणार ना ते. आणि हे सर तुमचं नाव काय सर? तुम्ही काय काम करता? तुमचं पोस्ट काय आहे? कम्प्युटर ऑपरेटर आहे. कम्प्युटर ऑपरेटरला व्हिडिओ शूटिंग घ्यायला सांगितलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही ते सहकार्य करताय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. ठीक आहे, तुमच्या कामाचा भाग असावा का नाही मला माहीत नाही बरं का. त्यांच्या कामाचा तो भाग नाहीये. मी माझ्या सेफ्टीसाठी ते मला दिसले नाही, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. ओके, गुड डे. आशिष मला पाठवून द्या ना. सर मॅडम मला असं पाठवा ते प्लीज. मला असं प्लीज पाठवा. माझा नंबर देतो. नाही जर नंबर घ्या ना मॅडमचा नंबर घ्या सर. आणि तुम्ही सर जरा व्हिजिट देत जावा लोकांसाठी. आपल्याला ते अधिकारी फार चांगलं काम करत असतात, ते सब कुठं करू ना आपण. मॅडम अगोदर कुठे होता तुम्ही? चांगलं काम करता म्हणजे अगोदर म्हणजे जसे कितकी गाडगे आता ह्याला गेले तुम्ही? PCB NDT. अच्छा, मी गायनेकॉलॉजिस्ट पण आहे. वा 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 वा, अरे वा. नंबर सांगा. नंबर वगैरे नाही शेअर करायचा. नाही मॅडम, तुमचा ऑफिशियली नंबर म्हणतो मी. ऑफिशियल आमच्याकडे सगळे व्हॉट्सअपला हां ऑफिशियली नंबर पहिले होना चाहिए. 412 नहीं अभी नहीं, मैं जाके आता है, ये बाइक डालना बहुत जरूरी है सर. प्लीज. साहेबांचा नंबर साहेबांचा अहो सर, यांचा सगळ्या जगाकडे आहे. सगळ्यात जास्त काम करणारी लोक आहेत. चला मॅडम. हां सॉरी, काही चुकलं असेल तर. नमस्ते मॅडम.